यानंतरचं जे आपलं सेशन आहे ते आईसपॅक उपचार आहे. हे सेशन घेण्यासाठी येतात आहे नागपूर जिल्ह्याच्या महिला कोऑर्डिनेटर सोनियाताई मिठे यांना मी विनंती करते की आपण आईसपॅक सेशन घ्यावं. आईसपॅक ज्यांच्याकडे असतील ठीक आहे. काही राजेश दादांनी आईसपॅक आणून दिलेले आहे भरपूर व्हॉलंटियर्स. तर ते आईसपॅक ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना प्लीज डिस्ट्रीब्यूट करा. सोनियाताई मिठे. जय श्री माताजी. जय श्री माताजी सर्वांना. जो आता है वो लिवर से आता है, सत्य वत्य के लिए नहीं आता. माने हम हमेशा सही हैं और दूसरे लोग गलत हैं, ये सोच लेने से हमेशा क्रोध आता है. अब वो क्रोध को करते करते जमते 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 बमगोला बन जाता है और जैसे ही कोई आया बात कुछ नहीं उस पर भड़ाक से उतर जाता है और हम उसको फिर जस्टिफाई करते कि इसलिए मुझे क्रोध आया था, ये सही बात थी, ये थी. क्रोध आना चाहिए लेकिन आपके काबू में. आप घोड़े पे सवार हैं, घोड़ा आपके काबू में होना चाहिए. लेकिन आप तो घोड़े के बहकाव में चले जाते हो, तो इसको मैंने क्रोध मान. ये लिवर से आता है. उसका इलाज ये है कि थोड़ा बर्फ लेके लिवर पे रोज घसीए, उससे बहुत लाभ हो जाएंगे. एक तो गर्मी कम हो जाएगी. तलवे में बर्फ रगड़िए, यहाँ वाइट इस जगह यहाँ पर बर्फ रगड़िए लिवर पे और राइट हैंड फोटो की तरफ, लेफ्ट हैंड ऐसे और बर्फ के पानी में बैठिए, जिससे ठंडक आ जाएगी. ठंडक आने से क्रोध कम हो जाएगा. ये सब लिवर की खराबी से. At the back. What happens when you get diabetes? Your Swadhisthana increases, and the Swadhisthana is surrounding the Muladhara in the brain on top. So it presses, and that's how you get problems in the eyes. Diabetes. So if you put ice, if your liver is bad, also you get problems of eyes. So you put ice on that, on the back side, your eyes can. Diabetes ला नुसतं तो बर्फ ठेवायचा आणि इथे ठेवायचा. But also there's a little touch of left in diseases like that, because after all diabetes is caused by the left organs. So you have to use lemons also. When you throw them out. जय श्री माताजी. दोन्ही व्हिडिओ आपण बघितले सगळ्यांनी. ह्याच्यात श्री माताजींनी आईस ट्रीटमेंटविषयी सांगितलेलं आहे. संत साहित्यामध्ये आपल्याला माहिती आहे हे म्हटलेलं आहे. आधी पहिल्यांदा आपण एक विचारूया की ध्यान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? काय आहे ध्यान करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय? संतुलन, इच्छा, अजून चित्त. इच्छा असेल सगळं असेल पण चित्त नसेल आपलं जागेवर तर आपलं ध्यान लागणार आहे का? नाही आहे. ह्याच्यासाठी संतांनी असं म्हटलेलं आहे की चित्त शुद्ध करितया सर्पहीन खाती व्याघ्र. म्हणजे चित्ताचा महिमा एवढा मोठा आहे की साप आणि वाघ जरी तुमच्या पुढे आले तरी ते तुम्हाला काही करणार नाही. म्हणजे त्यांचा अटॅक तुमच्यावर होणार नाही. आणि याचं उदाहरण विवेकदादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अकॅडमीमध्ये म्हणे बिबट्या फिरतोय पण बाहेर त्या आवरा जो आहे आपला चैतन्याचा, ह्या पवित्र भूमीचा, त्या आवराच्या आतमध्ये तो येत नाही. हे श्री माताजींची किमया आहे. म्हणजे हे चैतन्याचं हे आहे आपल्याला दिलेलं श्री माताजींनी. तर आपला विषय आहे ध्यान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे चित्त. आता चित्त शांत कसं करायचं आणि ही जी आईस ट्रीटमेंट आपण बघणार आहोत ती त्याचं महत्त्व काय आहे नक्की आणि कशी करायची, कोणी करायची, हे सगळं आपण आता बघणार आहोत. महत्त्व याचं हे आहे की ध्यान करण्यासाठी आत्ताच आपण बघितलं की चित्त पहिल्यांदा आपलं स्थिर असणं गरजेचं आहे. हरिपाठामध्ये जे म्हटलेलं आहे की ठाईची बसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. त्या अनंताला आळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे?
ठाईची बैसोनी करा एकचित्त. पहिल्यांदा काय व्हावं लागेल? एकचित्त व्हावं लागेल, है की नाही? आणि मगच आपण जे काय करतोय, जी भक्ती करतोय, जे काय करतोय ते तिथपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपलं चित्त. आणि चित्त कुठं असतं? आपलं लिव्हरमध्ये असतं. सगळ्यांनाच माहिती आहे, कारण सगळे इथं रथी महारथी पारंगत लोक आलेले आहेत, त्यामुळे मी वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे. आणि ही पारंगत लोकांची रथी महारथींची मांदी याळी आहे. तर त्यामुळं वेगळं हे नाही आहे. तर लिव्हर आपलं कुठं असतं? तर पोटाच्या उजव्या बाजूला. ते आपण नंतर बघूया. म्हणजे तर तिथं आपलं चित्त असतं लिव्हरमध्ये, है ना. आधी आपल्याला चित्त कशाशी खातात? म्हणजे माझं तरी मी सांगते की सहजयोगात येण्यापूर्वी हे माहिती नव्हतं, चित्त कसं असतं आणि काय कशाशी खातात. तर सहजयोगात आल्यानंतर आपल्याला कळालं चित्त म्हणजे काय. आणि प्रकाशित चित्त आपल्याला किती फायद्याचं आहे हे सगळं श्री माताजींनी मग नंतर आपल्याला जसं जसं आपण हे करायला लागलो ध्यान, त्याच्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या कळायला लागलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चित्त स्थिर असणं गरजेचं आहे. आता आपण जे 2 व्हिडिओ बघितले त्यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे श्री माताजींनी की हॉट लिव्हर असल्यामुळं सगळं काय होतंय, आपलं सगळं हे होऊन जाते, म्हणजे डामाडोल होतोय खेळ. कारण चित्त शांत असणं, थंड असणं खूप गरजेचं आहे. हॉट लिव्हरमुळं काय होतंय, आपल्याला अँगर, क्रोध येतोय. आणि तो क्रोध इतक्यापर्यंत म्हणजे त्याचा विपर्यास होतो की घोड्याला आपण चालवण्यापेक्षा घोडा आपल्याला चालवतोय, असं श्री माताजींनी हे आत्ताच्या स्पीचमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यावरून कळतंय आपल्याला की ही गरज आहे आपल्याला, ज्यांचं हॉट लिव्हर आहे. आता हे ओळखायचं कसं? ओळखण्यासाठी परत आपल्याला चित्त जे आहे, आपलं लिव्हर जे आहे, ते आपले 2 जे चक्र आहेत, राईट स्वादिष्ठान आणि राईट नाभी, हे 2 चक्र जे आहेत आपले, ते आपल्या चित्ताला बघत असतात. मग ह्या 2 बोटांमधून आपल्याला व्हायब्रेशन येत आहेत का, हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. आणि जर काही येत नसतील तर मग आपला तो प्रॉब्लेम आहे. आणि तसंही आपल्याला कळतंच की आपण ध्यानाला बसल्यानंतर सगळे जर का विचार येत असले आपल्याला, तर मग विचार आले तर आपलं ध्यान होत नाही. त्यामुळे ध्यान करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चित्ताची गरज आहे. हे अध्यात्म झालं. मानसिकता ही आहे की आपल्याला मानसिक हे आहे की आपल्याला क्रोध वगैरे येत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला लिव्हर आपलं थंड असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर याचं सायन्स म्हणजे मेडिकलचा ॲस्पेक्ट हा राहील की चित्तामधली उष्णता जर का वरती सरकली आपली, तर आपल्याला अस्थमा वगैरे अशासारखे आजार होतात. म्हणजे काय होतंय, श्री माताजींनी सांगितलेलं आहे की अस्थमा जो आहे तो आम्ही लिव्हर थ्रू क्युअर करतो. लिव्हर थ्रू म्हणजे लिव्हर आपलं थंड करून आपला अस्थमा क्युअर करता येतो. आता अस्थमा हा आजार आहे हार्टचा, पण क्युअर कुठून होतोय, तर लिव्हरमधून होतोय. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तसंच ही जर का उष्णता आपली वरती सरकली विशुद्धीमध्ये वगैरे, तर आपल्याला माहिती आहे की सर्दी खोकल्यासारखे आजार होतात. मग ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांनी आईस ट्रीटमेंट करायची का की नाही करायची? करायचे, कारण ते उष्णतेचंच पार्ट आहे. सर्दी होणं, नाक वाहणं जे आहे, सतत नाक वाहणं वगैरे, तर ह्या गोष्टी आहे. किंवा खोकला जर का जात नसेल, आईस ट्रीटमेंट आपण केली ना, तर आपला हा खोकला वगैरे पण बराच म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फायदा होतो. औषधं घेऊनही बऱ्याच वेळा हे होत नाही, पण जर का आईस ट्रीटमेंट केली आपली तर बऱ्याच म्हणजे त्याचा फरक पडतो. हीच उष्णता जर का वरती सरकली तर मायग्रेन सारखे आपल्याला आजार होतात. म्हणजे डोक्यामध्ये जर का गेलं तर मायग्रेन सारखे आपल्याला त्रास होतात. म्हणजे अर्ध डोकं दुखणं वगैरे जे आहे किंवा डोकं सतत दुखत राहणं, तर या गोष्टी होतात. त्यामुळं त्याच्यानंतर उष्णता जर का आपली खालच्या बाजूला सरकली म्हणजे किडनीच्या साईडला, तर किडनी ट्रबल वगैरे सारखे त्रास होतात. तेच अजून जर का खाली सरकली तर कॉन्स्टिपेशन, सर्वांना माहिती आहे की बद्धकोष्ठता, बऱ्याच आत्ताच्या क्लिप्समध्ये पण आपण ह्याच्या आधीच्या पण ऐकलं, राईट साईडचं जे आहे ते, तर ह्यासारखे त्रास होतात. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला अवयव जो आहे तो लिव्हर आहे. श्री माताजी असं म्हणतात की वी लिव्ह बाय लिव्हर, म्हणजे लिव्हरमुळं आपण जीवन जगतोय, है ना. तर लिव्हरला काही आपल्याला पर्याय नाही आणि लिव्हरमध्येच आपलं चित्त असल्यामुळं आपल्याला ते शांत आणि थंड करणं खूप गरजेचं आहे, क्रोधासाठी पण आणि ह्याच्यासाठी पण. पण आता आईस ट्रीटमेंट करताना आईस जो आहे आपण वापरतोय वरून लावतो आपल्या म्हणजे लिव्हरला. पण हा आईस जर का आपण खाल्ला तर बघा आतमध्ये जर का खाल्ला तर तो आपल्याला बॅड इफेक्ट करतोय, आणि वरून जर का लावला आपण आईस तर तो आपल्या म्हणजे चांगला इफेक्ट करतोय लिव्हरला लावला तर.
तर असं हे लिव्हरचं आहे. तर आता हे करायचं कधी आणि कोणी करायचं ह्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. तर कधी करायचं आहे, तर जेवणाच्या पूर्वी अर्धा एक तास आपण ही ट्रीटमेंट करू शकतो, आणि नाही तर मग जेवण झाल्यानंतर किंवा नाश्ता झाल्याच्या नंतर 2 तासांनी आपल्याला ही ट्रीटमेंट करावी लागेल. एक साधारण 4-5च्या वेळेस आपण काही खात नाही, त्यावेळेस समजा 1:30-2 वाजता जेवलो तर आपण 4-5 वाजता वगैरे 4 वाजता वगैरे आपण ही ट्रीटमेंट करू शकतो, आणि ह्या ट्रीटमेंटचा मग आपल्याला फायदा होतो. कोणतीही ट्रीटमेंट करताना आता सकाळपासून जे सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक ट्रीटमेंट करताना आपल्याला श्री माताजींना प्रार्थना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रार्थना नसेल तर आपण म्हणजे ते परत कर्मकांडच होणार आहे. तर त्यामुळं प्रार्थना करून आपण ही ट्रीटमेंट करायची आहे, आणि जेवणाच्या नंतर 2 तासांनी करायची आहे. त्याचबरोबर ही कोणी करायची नाही हे आधी आपण बघून घेऊया. प्रेग्नंट लेडीज असतील तर त्यांनी ही ट्रीटमेंट करायची नाही. मगाशी विश्वजित दादांनी आपल्याला सांगितलेलं की कॅन्डल ट्रीटमेंट चालू होती तेव्हाही, की कोणी प्रेग्नंट असेल तर त्यांनी बाहेर जाऊन थांबा म्हणून. म्हणजे बऱ्याचशा ट्रीटमेंट ह्या प्रेग्नंट लेडीज करत नाहीत. त्याचबरोबर ज्यांना सोरायसिस सारखे आजार असतील तर त्याही लोकांनी आईस ट्रीटमेंट नाही करायचे. तर त्यांच्यासाठी श्री माताजींनी सांगितलेलं आहे, राईट हाताच्या पुढं कॅन्डल लावून त्यांनी बसायचं आहे म्हणून, उजव्या हाताच्या पुढं. जे आपण आता सकाळपासून हे प्रात्यक्षिक बघितले, वेगळं काही नाही आहे. किंवा त्यांनी लिव्हरला कॅन्डल करायचे, कॅन्डल फिरवायचे, असं श्री माताजींनी सांगितलेलं आहे. सोरायसिस सारख्या आजारामध्ये त्यांनी आईस नाही लावायचं आहे. का नाही लावायचं आहे, तर त्यांचं लिव्हर जे आहे ते ऑलरेडी थिजलेलं आहे, म्हणजे काय लिथार्जी झालेलं आपण म्हणतो ना, तर ते झालेलं आहे. तर गोठलेलं असल्यामुळं त्याला मग परत काय करायचं आहे, उष्णता देऊन त्याला थोडंसं ॲक्टिव्ह करायचं आहे, आणि हे करून मग आपण ते म्हणून त्या लोकांनी आईस ट्रीटमेंट नाही करायची सोरायसिस सारख्या आजारामध्ये आणि प्रेग्नंट लेडीजने. आता कशी करावी, तर आपल्या सर्वांना हे माहिती आहे, आईस पॅक अशा पद्धतीने आपल्याला मिळतं मेडिकल स्टोअरमध्ये वगैरे, किंवा ही अशी एक बॅगही मिळते ज्याच्यामध्ये आपण आईस क्यूब्स आतमध्ये घालून आपण ही बॅग वापरू शकतो. जिथं आपल्याला लावायचं तिथं आपण लावू शकतो. याच्यामध्ये आईस क्यूब्स म्हणजे बर्फाचे जे खडे आहेत ते आपण याच्यामध्ये घालू शकतो. हे पॅक करायचं ह्याला झाकण लावून, आणि मग आपल्याला लावायचं तिथं आपण लिव्हरवरती लावू शकतो. आणि अशा प्रकारचं आईस पॅड पण आपल्याला मिळतं. आता विश्वजित दादांचाही लर्निंग सहयोगावरती छान म्हणजे व्हिडिओज आहे, त्यांनी कसं करायचं काय करायचं तेही सांगितलेलं आहे. तर आपल्या नाभीचक्रापासून आपण उजव्या बाजूला यायचे, सर्वांनी आपण बघूया करून. नाभीचक्रापासून उजव्या बाजूला यायचे. तर या बाजूला आल्यानंतर आपलं इथं लिव्हर आहे, आणि हा सगळा पोर्शन जो आहे आपला, तो लिव्हर हा ऑर्गन जो आहे तो सगळ्यात मोठा आहे, हे बघायचं आहे. त्यामुळे ह्या साईडला येऊन आपण आईस ट्रीटमेंट करायची आहे. इथं आणून मग हे आईस पॅक जे आहे ते आपण असं वरून लावू शकतो. तर त्याच्याच खाली राईट स्वादिष्ठान पण आहे, राईट स्वादिष्ठानला पण आपण हे लावू शकतो, कारण राईट स्वादिष्ठान हे लिव्हरचा लोअर पार्ट बघत असतं, बराचसा भाग लिव्हरचा सांभाळत असतं. त्यामुळे इथपर्यंत खालीपर्यंत जाऊन आपण हे लावू शकतो. त्याचबरोबर पाठीमागूनही लावू शकतो, पण उजव्याच बाजूनं लावायचं आहे. पाठीमागच्या साईडनेही आपण हे लावू शकतो, पुढच्याही बाजूने लावू शकतो आणि मागच्याही बाजूने लावू शकतो. त्यानंतर श्री माताजींनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे की आईस जो आहे तो घेऊन काय करा, एक तर तुमच्या लिव्हरवरती रगडा, म्हणजे बर्फाचा खडा घेऊन, आणि तळवा जो आहे पायाचा त्यालाही तुम्ही लावू शकता, तळव्यालाही लावू शकतो. नंतर हाच आईस पॅक आपण बॅक आज्ञेलाही लावू शकतो, पाठीमागं जे बॅक आज्ञा आहे तिथेही आपण लावू शकतो. आणि नंतर मग राईट आज्ञा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राईट नाडी उजवीकडून सुरू होते, पण आज्ञाचक्र आपलं डाव्या बाजूला आहे. कानाच्या वरती इथेही आपण आईस पॅक हा लावू शकतो. आणि हे करून बघायचं आहे. आणि केल्यानंतर परत टी व्ही बघताना किंवा कामं करताना, सिरियल चालू आहे ते करताना आईस पॅक जर का घेऊन बसलो तर इफेक्ट होईल का? होईल का? हळू आवाज येतोय, म्हणजे बरेच जण अर्थातच होणार नाही आहे त्याचा इफेक्ट, है ना. कोणतंही ट्रीटमेंट करताना आपण त्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. श्री माताजींच्या पुढं 5 मिनटं, खूप वेळ नाही लागत या ट्रीटमेंटला. 5 ते 10 मिनटाच्या वरती ही ट्रीटमेंट करायची नाही आहे, तेवढाच वेळ करायची आहे. खूप असं अर्धा 1 तास लावून बसायचं नाही आहे. हां, बरेचसे लोक असे असतात की ते लावूनच बसतात. म्हणजे आम्ही जेव्हा सहयोगात आलो नवीन तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही आपलं लावूनच ठेवायचं ते,
जेवण करतोय का तरी पण लावलेलंच आहे आईस पॅक. म्हणजे अशाही गोष्टी होतात जेव्हा आपल्याला अज्ञानात असतो तेव्हा. पण बरंच मग नंतर कळालं की हे फक्त जेवणाच्या नंतर लावायचं आहे, जेवताना वगैरे नाही हे लावायचं हे. आणि म्हणजे हा याचा हे आहे, म्हणजे विपर्यास नाही करायचा आहे ट्रीटमेंट शिकल्यानंतर त्याचा. आता सर्वांना एक प्रश्न, थंडीमध्ये आईस पॅक ट्रीटमेंट करायची का? चांगली थंडी आहे इथं, तर ह्या पिरियडमध्ये आपण आईस पॅक घ्यायचा का की नाही घ्यायचा? हा अगदी बरोबर आहे, हे आहे एक्झॅक्टली. नाही बऱ्याच वेळी असं बोलण्यात नाही तर लोकांच्या की नाही थंडी आहे मग आता कशाला आईस पॅक ट्रीटमेंट करायची, म्हणजे हे आहे. पण जर का माझं इथं राईट स्वादिष्टांमधून मला लिव्हर जर का आतून मला गरम वाटते, राईट नाभी राईट स्वादिष्टांमधून जर का चैतन्य जाणवत नाही आहे, तर मग आपल्याला आईस ट्रीटमेंट केलीच पाहिजे, है ना. मग थंडी असो किंवा काही असो, उलट आपण जर का थंडीत करून बघितलं हे, तर त्याच्यानंतर मग आपल्याला छान वाटतं. उलट थंडीत मला वाटते आईसची गरज आहे ना. तर ह्या सगळ्या हे आहेत. याच्यामध्ये अजून काही विश्वजित दादा काही सांगायचं आहे का? तर सांगू शकतील ते मग. जय श्री माताजी. ताईंनी तर सगळं व्यवस्थित सांगूनच टाकलंय. फक्त जेवणानंतर जे म्हणल्या त्या, तर जेवणानंतर 1.5-2 तासांनी. हो जेवणानंतरच मग. हा पण ते किती वेळाने? हा सांगितलं ना, 2 तासांनी सांगितलं. बरं. आणि अजून काही प्रश्न आहे का कोणाला? चणे खाल्ल्यानंतर किती वेळ? पण चहा पिल्यावर लगेच. त्याच्यामध्ये अजून एक खूप वेळा प्रश्न पडतो, जसं ताईंनी एकदम मस्त क्लिअर सांगितलं की एक अवयव कुठलाही असेल तर त्या अवयवाला जर एक चक्र सप्लाय करत असेल तर ते 100% नसतं, 70-80%. शेजारचं खालचं किंवा वरचं चक्र देखील त्याला 10-20% पोषण करत असतं. म्हणून त्या ज्या बोलता बोलता बोलल्या की स्वादिष्ठान आणि नाभी, ते बरोबर होतं. ठीक आहे ना. त्यामुळं याच्या पुढं कुठलंही एक चक्र असेल किंवा ते पूर्ण 100% तो ऑर्गन ते एका चक्रावर नाही. परत बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो, असा विचारला जातो ह्या लिव्हर स्वादिष्ठानाला की तुम्ही म्हणताय स्वादिष्ठानाला चित्त आहे, मग बर्फ तर इथं लावताय, मग इथं लिव्हर आहे तर मग हे तर राईट नाभी आहे, बरोबर आहे ना. तर त्याला एकच उदाहरण, ट्यूब तिथं आहे, बटन इथं आहे, म्हणजे त्याची वायर इथून आहे, थोडक्यात इथनं जाते है ना स्वादिष्ठांमधनं. आणि नेमकं स्वादिष्ठांमधनंच राईट नाडी चालू होते, सूर्याची नाडी, आणि तिथं चित्ताचं घर. ठीक आहे ना. त्याच्यामुळे ही फार महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. जय श्री माताजी. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. आईस ट्रीटमेंट सगळ्यांना क्लिअर झाली मग? ठीक आहे, करायची आहे. राईट साईडचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी अवश्य करायची आहे ती ट्रीटमेंट, आणि त्याचा फायदा आपण करून घ्यायचा आहे. कोणत्याही ट्रीटमेंट सहयोगात बघायचं आहे आपल्याला की कॉस्टली कुठलीच ट्रीटमेंट नाही आहे, पण त्याचे फायदे इतके आहेत, फायदे अनमोल आहेत. लिंबू मिरची झालं किती स्वस्त मिळतं, म्हणजे असं काही खूप महाग नाही. तूप कापूर जे आहे, आपण घी कापूरची बॉटल, ते किती स्वस्त. आईस पॅक एकदा आणलं की आपल्याला ते चालतच राहणार आहे, म्हणजे काय ते काय म्हणजे कमी नाही होत किंवा काही नाही होत, फुटत नाही तोपर्यंत हा आईस पॅक हा चालतच राहतो. त्यामुळे ह्या सगळ्या स्वस्त ट्रीटमेंट असल्या तरी त्याचे फायदे आपल्याला खूप अनमोल आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. जय श्री माताजी. जय श्री माताजी. बरेच कुठल्याही ट्रीटमेंटविषयी ना बरेच समज आणि गैरसमज असतात. तर हा फार मोठा गैरसमज आपला दूर झालेला असेल ज्यांना म्हणजे होता, इन्क्लुडिंग मी, की थंडीत करायचं नाही आईस पॅक, उपचार करायचा नाही असं वाटतं ना. इथे बऱ्याच जणी बोलल्यात, ताई पण एवढी थंडी आहे ना, काय थंडीत आईस पॅक घेणार आहेत का आता तुम्ही? तर हा गैरसमज नक्कीच दूर झाला. आणि बनसोड काकूंनी त्याच्यावर एक टिप दिली की आईस पॅक उपचार जर थंडीत केला ना तर आपली थंडी पण कमी वाजते, आपल्याला थंडी निघून जाते.
तर असो, तर सोनियाताई खूपच छान झालेली आहे आणि या सगळ्या ट्रीटमेंट्स मधनं आपण एक गोष्ट निश्चितच शिकतोय की ज्या ट्रीटमेंट्स आपण करतोय किंवा आपल्याला ज्या करायच्या आहेत तर त्याचा मागचा उद्देश केवळ एक आणि एकच आहे की आपलं ध्यान लागावं, दुसरा कुठलाही उद्देश नाही. आणि ते ध्यान प्रॉपर लागण्यासाठी आणि निर्विचारितेत जाण्यासाठी, निर्विकल्प अवस्था येण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स शिकायच्या आहेत आणि करायच्या आहेत आणि इतरांना सुद्धा शिकवायच्या आहेत. पुनश्च एकदा धन्यवाद. सोनियाताईंसाठी टाळ्या होऊ द्या. सोनियाताईंना सुद्धा आम्ही एक जिल्हा समितीतर्फे एक छोटीशी सदिच्छा भेट देऊ इच्छितो. सोनियाताईंनी कृपया पुढे यावं. जरीपटका सेंटरच्या लाल आंटी असतील तर त्यांनी कृपया पुढे यावं आणि सोनियाताईंना एक भेट द्यावी. लाल आंटी आहेत का गेल्या? जरीपटका सेंटरच्या कोणी असेल दीदी वगैरे तर त्यांनी कृपया पुढे यावं. लाल आंटी आहेत? लाल आंटी कृपया सामने आइए. सॉरी मैंने मराठी में बोला. आइए आइए सामने आइए. सोनियाताई. सोनियाताईंना एक सदिच्छा भेंट देतात आहे. आपल्या जरीपटका सेंटर के लाल आंटी है जो इनको भेंट दे रहे हैं. सॉरी राणी आंटी. हां, आज नावात बलगुंदे काका नक्कीच घोळ होत आहे. आपल्या सेशन पासून हा नावाचा घोळ सुरू झालेला. राणी आंटी थँक्यू. थँक्यू आंटी. एक फक्त आईस ट्रीटमेंटचं सांगायचं राहिलं. समजा एखाद्या वेळेस आईस पॅक नसेल तर काय करणार आहे? गावाला गेलोय आपण, अशा वेळी काय करू? टॉवेल ओला करू. पण समजा नाही आहे पॉसिबल तर टॉवेल ओला करू. हे एक झालं. अजून दुसरं काय करू शकतो आपण? मंत्रही म्हणू शकतो किंवा त्याच्याही पुढे आपला हात जगन्नाथ आहे, डावा हात सरळ लिव्हरवर ठेवायचा आहे आणि श्री माताजींना प्रार्थना करायची, श्री माताजी आमचं चित्त स्थिर करा आणि आमचं लिव्हर थंड करा. हे आपण करू शकतो. आणि हिमालय देवताने त्याचा तर मंत्र म्हणूच शकतो. ते तर आहेत, कुलिंग मंत्र दिलेले आहेत आपल्याला. राईट स्वादिष्ठांचे 10 मंत्र आहेत. तेही मला सुमेधाताईंनी पाठवलेले आणि व्हिडिओमध्ये पण बनसोड काकू आणि विश्वजित दादांनी खूप मदत केलेली आहे. जय श्रीमान. थँक्यू ताई. ताईंनी जे सांगितलं की लेफ्ट हँड आपण ठेवतो हे सेंटरला आपण करतच असतो सगळेजण आपापल्या सेंटरला. पुन्हा एकदा थँक्यू.